जागर स्त्री आरोग्याचा या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरोदरपणामध्ये योग्य काळजी आणि आहार कोणता असावा याविषयी माहिती बघणार आहोत. तर गरोदरपणामध्ये जर आईची तब्येत व्यवस्थित असेल तर बाळाचं आरोग्य हे व्यवस्थित राहत असतं. बाळाच्या आरोग्याचा पाया हा आईच्या आरोग्याच्या पायाशी मिळता जुळता. तर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे गरोदरपणामध्ये? तर वेळेवर सगळ्या तपासण्या कराव्या. तर एकूण 4 ते 5 वेळा तपासण्या आपण केल्या पाहिजे. तर गरोदरपणा राहिल्यानंतर, त्यानंतर 12व्या आठवड्यानंतर, 24व्या आठवड्यानंतर, 32व्या आठवड्यानंतर आणि 36व्या आठवड्याच्या सुरुवातीला आपण दाखवलं पाहिजे. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तपासणी करताना दरवेळेस आपण ब्लड प्रेशर, वजन, सोनोग्राफी याची तपासणी केली पाहिजे. रक्त लगवी याची तपासणी केली पाहिजे. बाळाचे ठोके कसे आहे ही तपासणी देखील करणं गरजेचं आहे. पुरेशी झोप 7 ते 8 तासाची पुरेशी झोप आपल्याला घ्यायची आहे. ताण-तणावापासून दूर राहायचं आहे. त्यासाठी योगा आणि मेडिटेशन करायचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीच औषध आपल्याला सेवन करायचं नाही आहे. आता येऊयात आपण आहाराकडे. कोणता आहार स्त्रियाने घेतला पाहिजे गरोदरपणामध्ये? तर हिरवे पालेभाज्या, फळं, सुकामेवा याचं सेवन करा. दूध, दही, पनीर याचं सेवन करा. यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम मिळणार आहे. डाळ, मूग, हरभरा यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात मिळणार आहे. त्याचं सेवन करा. आयर्न, फॉलिक ऍसिड घ्यायला विसरू नका. आयर्न, फॉलिक ऍसिडच्या गोळ्या चालू ठेवा तुम्ही. त्या घ्यायला विसरू नका आणि भरपूर प्रमाणात 3 ते 4 लिटर पाणी दिवसभरात पिलं गेलं पाहिजे. हायड्रेशन व्यवस्थित मेंटेन ठेवा. थोडंसं चाला. थोडंसं नॉर्मल डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करा. सकारात्मक राहा. बी पॉझिटिव्ह.